वारीच्या वाटेवरती लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पांडुरंगाच्या भेटीसाठी वारीचा प्रवास करतात आणि या प्रवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची जेवणाची सोय जी आहे ती प्रत्येक ठिकाणी केली जाते। वारीचा अनुभव कदाचित वारकऱ्यांना जर तुम्ही विचारला की वारीच्या वाटेवरती काय मिळतं तर वारकरी सांगतो की वारीच्या वाटेवरती आम्हाला प्रेम, समाधान, आनंद आणि चैतन्याची अनुभूती मिळते। ती चैतन्याची अनुभूती वेगवेगळ्या माध्यमातून मिळते। अनेक जण वारकऱ्यांची सेवा म्हणून अन्नदानाची सेवा जी आहे ती बजावत असतात। मात्र माया चॅरिटेबल ट्रस्टनं जवळपास लाखो वारकऱ्यांच्या जेवणाची सोय जी आहे ते या पंढरपूरच्या वाटेवरती केलेली आहे। जे वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा बजावतात, पोलीस असतील, त्याचबरोबर आरोग्यातले कर्मचारी असतील आणि येणारी वारकरी या सगळ्यांची सोय जी आहे ती एकाच ठिकाणी या ठिकाणी केली जाते। आपल्यासोबत चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत काय संकल्पना आहे नक्की ही लाखो वारकऱ्यांची तुम्ही जेवणाची सोय करता, अन्नदानाची सेवा करता, ही संकल्पना कशी? मी अनिल गुप्ता, माजी अध्यक्ष माया चॅरिटेबल फाउंडेशन। आमची जी संस्था आहे ते पुण्यामध्ये विश्रांतवाडीला आमचं एक डायलिसिस सेंटर आहे। तिकडं आमच्याकडं 11 मशीन आहे आणि आजपर्यंत आम्ही 45,000 गोरगरीब लोकांचे डायलिसिस एकदम शुल्क दरामध्ये 300 रुपयामध्ये फक्त 300 रुपयामध्ये आम्ही डायलिसिस करत आहोत। हे वाल्हे गावामध्ये 24 वर्षापासून आम्ही दरवर्षी 20,000 ते 25,000 वारकरी लोकांना बसून गरम जेवण वाढतोय आणि त्यांची सेवा करतो। अन्नदानचा कार्यक्रम असतो आमचा दरवर्षी। काय वातावरण असतं? सकाळपासून इथं वारकरी येतात, थकलेले असतात। हे इकडं एवढं उत्साहाचं वातावरण असतो। साधारण 200 कार्यकर्ता जे लोक आहे स्व इच्छेने आपोआप आपल्या उत्साहपूर्वक येऊन इकडं वारकरी लोकांची सेवा करण्यासाठी येत असतात आणि स्वेच्छेने ते काय तुमच्याकडून करून घेतोय। हे देवाची कृपा आहे आमच्यावरती की आम्हाला ते एक साध्य दिलेलं आहे, एक सेवा करण्याचं माध्यम दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही आज हे लोकांची सेवा करू शकतो। आज इकडे कुठून आले तुम्ही? माटेगावून आलो। अरे माटेगाव इथं वारीमध्ये सेवा करताय? हा, सेवा इथं वाढायसाठी आलो मी। काय वातावरण असतं वारीतलं? 10-15 दिवस घरापासून आपण सगळे इकडे येतो, काय देवाचं करावं वाटतंय। हा, मुद्दाम आलो इथं वाढायसाठी। की हे पहा, म्हणजे हे वारीत चालणारे वारकरी आहेत, मात्र यांची सुद्धा अनुभूती आहे ती म्हणजे की वारीमध्ये आपण आपली सुद्धा सेवा बजावावी म्हणून जेवणाच्या ठिकाणी ते सुद्धा वाढप्याचं काम करतायत। इथे येणारा वारीमधला प्रत्येक घटक जो आहे तो पांडुरंगाच्या भेटीसाठी आसूसलेला आहे आणि वाटेल त्या पद्धतीनं मिळेल त्या मार्गानं पांडुरंगाची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण पाहतोय की या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जी अन्नदान सेवा जी आहे वारीच्या वाटेवरती दिली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।